साधू संतांना जगाच्या मालकाकडे संसाराविषयी काही मागितलं नाही, पण परमार्थाविषयी मागितल्याशिवाय राहिले नाही. पर मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असता. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पू. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्ती प्रहुत अश्नामी प्रयतात म्हणा. यत करोषी यदश्नाशी यज्जुहोशी ददाशी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. आम्ही जे काय करतो ते तुला समर्पण करत आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. महाराज म्हणले आमचा देह सुद्धा तुला अर्पण आहे, आमची वाणी सुद्धा तुला अर्पण आहे, आमचा प्राण सुद्धा तुला अर्पण आहे, आणि मागणं आमचं तुझ्याकडे काही नाही. लक्षात ठेवा बरं का. साधू संतांच्या जीवनात सेवा भरपूर, पण मागणं नाही. आता 4 प्रकार आपल्याला करता येतील माणिक भाऊ. काहीच्या जीवनात सेवाही नाही आणि मागणंही नाही, असा एक वर्ग आहे. काहीच्या जीवनात सेवाही नाही आणि मागणंही नाही, असा एक वर्ग आहे. काहीच्या जीवनात जेवढी सेवा तेवढं मागणं आहे. काहीच्या जीवनात सेवा कमी आणि मागणं जास्त आहे. काहीच्या जीवनात सेवा सर्वस्व आहे आणि मागणं काहीच नाही. काहीच्या जीवनात जेवढी सेवा तेवढी मागणं. महिनाभर काम केलं तर महिन्याची पगार मिळणार का नाही? बोला. महिनाभर काम केलं की महिन्याची पगार मिळणार का? 2 महिन्याची? महिन्याची. 2 महिन्याची मागितल्यावर काय म्हणतील, अरे महिनाभर काम केलं आणि 2 महिन्याची पगार कसं काय मागतो? मिळणार नाही तुला. आता यावर्षी कीर्तनाचंच पाकिट आहे. अरे असं कसं काय? ज्याला कळलं त्याला धन्यवाद. विठाला विठाला. लक्षात ठेवा, जेवढी सेवा तेवढं मागणं. कथेचं कसं काय? दक्षिणा नाही पुन्हा काय नाही आता यावर्षी, बरोबर आहे का नाही? जेवढी सेवा तेवढं मागणं. जे ना महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे? बोला. हो नाही काहीतरी बोला. अधिकार आहे ना. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे? अधिकार. धन्यवाद. हा, इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या सरपंचाला मोदीला नाव ठेवून फायदा नाही. एकट्या सरपंचाला मोदीला नाव ठेवून फायदा आहे का? नेते नंतर भ्रष्टाचार करतील, मतदार पहिला भ्रष्ट आहे. नेत्याला भ्रष्टाचार करायचा असेल तर निवडून तर यावं लागेल, बरोबर आहे? निवडून आला तर करेल, बरोबर आहे? बरं अक्कल असली तर करेल, बरोबर आहे? मला सांगा, आपण तर पैसे घेणे, आपण मतदान करायच्या अगोदरच भ्रष्टाचार करतो का नाही? बोला. मतदान करायच्या अगोदर या विधानसभेच्या टायमाला एक त्या मतदान केंद्रात माझ्या पुढं उभं होतं आणि त्या EVM मशीन जवळ उभं राहिलं. त्याला म्हणलो, किती वेळ उभं राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवना म्हणे. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव ठेवून काय करता? मतदान आहे. मतदान कोणत्या पक्षाला करायचं, कोणाला करायचं तो तुमचा प्रश्न आहे, पण ते दान आहे. जेवढी सेवा तेवढं मागणं. लक्षात ठेवा बरं का. मतदान समर्पण करावं लागेल, समर्पणाशिवाय अधिकार मिळणार नाही. विठाला विठाला. समर्पण करावं लागेल. महाराज म्हणले आमचं सर्वस्वाचं समर्पण आहे. लक्ष देऊ नाही का? तपेविन दैवत आणि दिल्याविन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. घेशी तेव्हा देशी. आपलं हा देशी देशी, हा असं असं. घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उधार. महाराज म्हणले समर्पण करावं लागेल ना. समर्पणाशिवाय आपलं समर्पण कसं आहे बघा. कुजलेल्या सुपाऱ्या, खराब झालेले हळकुंड, बरं का? कुजलेल्या सुपाऱ्या, खराब झालेले हळकुंड भगवान शंकराच्या अभिषेकाला घेऊन जायचे आणि तेवढ्यात काय काय मागून घ्यायचं बघा. अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आरोग्य आयुः धन संपदा. केवढ्यात? सडल्या सुपाऱ्यात. सहपरिवारानाम, अस्माकं सहकुटुंबानाम आणि सहपरिवारानाम. किती अवघड परिस्थिती आहे. एवढं सोपं नाहीये महाराज. महाराज म्हणले आमच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काही नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे. साधू संतांना काहीतरी मागावं ही देवाची अपेक्षा राहायची. तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग बघा. त्यांचे वडील बोलोबा हे पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते आणि बोलोबा दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जायच्या.
दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जायचे आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि माघारी यायचे. देवाला काही मागायचे नाही, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि माघारी यायचे. एक दिवस कनकाईनं सांगितलं, अहो यावर्षी मलाही पंढरपूरच्या वारीला यायचंय. बोलोबानं सांगितलं, कनकाई तुला पंढरपूरच्या वारीला नेतो, पण पांडुरंगाला काही मागायचं नाही बरं का. अहो म्हणे मी देवाला काही मागणार नाही, पण मला वारीला येऊ द्या. आणि ऐका, मजल दर मजल करत पंढरपूरच्या वारीला आले आणि दर्शनाच्या रांगेमध्ये लागले. बोलोबा पुढे चालतायत, कनकाई मागे चालतायत. बोलोबा पुढे चालतायत, कनकाई मागे चालतायत. आणि ऐका, बोलोबा आल्यानंतर पांडुरंगाची मान ऋणानं खाली वाकलेली होती. पांडुरंगाला वाटायचं आता तरी बोलोबाने मला काहीतरी मागावं. पण बोलोबा आपल्या दरवर्षीच्या नेमाप्रमाणे दर्शन घेतलं आणि बाहेर रावळाकडे आले, गरुड खांबाकडे आले. आणि तेवढ्यात कनकाई माता आल्या. कनकाई मातेच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर पांडुरंग बोलायला लागले, कनकाई चेहरा दुःखी दिसतोय, काही दुःख आहे जीवनामध्ये? कनकाईनं सांगितलं, काही दुःख नाही देवा, एक दुःख जीवनामध्ये आहे. म्हणे काय? आता आम्ही तुझी वारी करतोय, पण आता ही वारी पुढे बंद होईल का याची भीती आहे. म्हणजे बंद होईल का? म्हणजे माझी कूस अजून पवित्र झालेली नाहीये, मला मुलबाळ नाही, चिंता एवढीच आहे की ही तुझी वारी बंद पडू नये. बघा बरं का, महिला काही हुशार असतात मागण्यासाठी. एक पोरगी भगवान शंकराकडे गेली आणि भगवान शंकरानं सांगितलं, हे बघ तुला मी पाहिजे ते देऊ शकतो, पण असं आहे तू दुसऱ्यासाठी मागितलं तर तुझ्यासाठी चांगलं मिळेल. ती म्हणे काय नाही, मग माझ्या आईला जावई चांगला द्या. जायला कळलं त्याला धन्यवाद, बाकी जाईन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता विठाला विठाला हिच्या आईला जावई चांगला मिळाल्यावर हिला कोण चांगला मिळणार? बोला ना, नवरा चांगला मिळणार. मागायला काही काही हुशार असतात. कनकाईनं सांगितलं, मला काही नको बाबा, पण तुझी वारी बंद पडू नये याच्या करताला काही नको. बरोबर आहे ना? मला काही नको बाबा, पण तुझी वारी बंद पडेल याची काळजी वाटते. भगवंतानं सांगितलं काय पाहिजे? कूस तेवढी पवित्र करा. आणि मग कनकाई मातेला आशीर्वाद दिला भगवंतानं, तुम्हाला मुलगा होईल, मुलगा होईल असा आशीर्वाद दिला. पण कनकाई बाहेर आल्यानंतर बोलोबाला विचार पडला. बोलोबा म्हटले, कनकाई एवढा वेळ तुला दर्शनाला कसं काय लागला? अहो कनकाईनं सांगितलं, पांडुरंग माझ्याशी बोलत होते. मग तू पांडुरंगाला काही मागितलं का? अहो पांडुरंग जर माझ्याशी बोलत असेल तर देव आहे तो, मला त्यांच्याशी बोलावंच लागणार आहे ना. मग पांडुरंगाला काही मागितलं का? कनकाईनं सांगितलं, महाराज मी खोटं नाही बोलणार तुमच्याशी, पण पांडुरंगानं विचारलं तुम्हाला काय दुःख आहे? मग मी पांडुरंगाला आपलं दुःख तेवढं सांगितलं की तुझी वारी बंद पडेल एवढं दुःख आहे, म्हणून मला मुलगा होईल असा आशीर्वाद द्या. बोलोबानं सांगितलं, कनकाई आता मागितलं तर मागितलं, पण एक काम कर, नुसता मुलगा होईल असं मागू नको, मला वारकरी मुलगा होईल अशी मागणी कर. पुन्हा पांडुरंगाकडे जा. पुन्हा कनकाई मागे आल्या आणि पांडुरंगाला म्हणल्या की मला नुसता मुलगा देऊ नको, त्यानं तुझं नामस्मरण केलं पाहिजे, तुझी वारी केली पाहिजे, असा पुत्र जर दिला तर मला पुत्र पाहिजे, नाही तर नको. पुत्र देई ऐसा मुंडा जाता दिही लोकी देगा, जाता दिही लोकी देगा, जाता दिही लोकी देगा. ऐसा मुंडा दिही लोकी देगा, जाता दिही लोकी देगा, जाता दिही लोकी देगा. मला पुत्र जो देशील तो तुझी सेवा करणारा असावा. आणि मग भगवंतांना आशीर्वाद दिल्यानंतर बोलोबा आणि कनकाई यांना 3 मुलं झाली, सावजी, तुकोबाराय आणि कान्होबा. लक्षात ठेवा बरं का, देवाकडं काही मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. महाराज म्हणले, देवानं पांडुरंगाला वाटायचं तुकाराम महाराजांना मला काहीतरी मागावं, पण तुकाराम महाराज म्हणले, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत चालत सो, वडिलाची रीत चालत, वडिलाची रीत चालत सो, वडिलाची रीत चालत सो.
देवासाठी. क्या बात आहे. हे एवढं उंच म्हणलं की समजावं टाळ्याची अपेक्षा आहे, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळं वाजवत जा. हा, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाचे रीत जाणत असो. काही मागणं अनुचित असतं पण हे उचित आहे. एवढं उंच गायल्यावर सहज निघाल्यावर खालच्यांनी बी दाद द्यावी हे उचित आहे. काही मागणं अनुचित असतं, माझ्याकडे लक्ष द्या. काही मागणं उचित असतं. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे? महिला मंडळ, हा मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार? पण याच्यापेक्षा वेगळं बोलतो, बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. बरोबर आहे? याला म्हणतात संसार. आपल्या संसारात असं आहे का? नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. वर्षा दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झाले की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणि आणखी एखादं झालं की दोघांनं बोलायचं आणि दाऊद पूर्ण ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालं, नवरा बायको रस्त्यानं जरी चालले तर हाताला हात धरून चालतात. किती दिवस? 2-3 महिने. 2-3 महिने झाले की तो 50 फूट पुढं, हे 50 फूट मागे. ती म्हणते आहो, ह्यो म्हणतो बोंबलू नको, चाल. हे घडतं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. संसाराचं स्वरूपच असं आहे. एक बाई नवऱ्याला म्हणे, का हो तुम्ही पहिल्यासारखं प्रेम करत नाही म्हणे माझ्यावर, जरा 5G आहे. काय म्हणले? का हो तुम्ही पहिला जसा जीव लावायचे लग्न झाल्यानंतर अगोदर तसं जीव लावत नाही म्हणे माझ्यावर. तो म्हणे, अगं निवडून आल्यावर कोणी प्रचार करत असतं का? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या आराम केल्याशिवाय राहू नका. विठाला विठाला. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी. आणि सुरुवातीलाच असताना सुरुवातीला जे प्रेम येते नंतर, अहो सुरुवातीचं ते लाजणं मोरडणं, ते बोलणं नसल येत तरी स्टँडर्ड बोलणं, की आपलं इम्प्रेशन तिच्यावर राहिलं पाहिजे बा. हा सोयरीक झाली कीच तो इम्प्रेशन डाऊन झालेलं आहे. बरोबर आहे ना? मग ते लाजणं. पण नवीन लग्न झालं की ती हिरवळ फार सुंदर असते बा. नवीन लग्न झालं की त्या नवरीला विचारा, दादा कुठे गेले? ती लगेच सांगत नाही. थोडी लाजणार, पदराला पिळ्या घालणार, अंगठ्यानं जमीन उकरणार, मग थोडी हसणार गालातल्या गालात. हां ते तसं थोडी हसणार आणि मग म्हणणार ते ना तिकडे सप्ताहाकडे असतील, कथेकडे कीर्तनाकडे, असं स्टँडर्डच सांगते. ते ना तिकडे कथेकडे गेले असतील. हा ह्याला विचारा, वहिनी दिसत नाही. कळलं तुम्हाला आता एवढ्यात? हां ती ना तिकडे कथेला गेली असेल. 2-3 महिने होऊ द्या आणि ह्याला म्हणावं किंवा तिला म्हणावं, दादा दिसत नाहीत, गेला असेल बोंबलत कुठं. असंच असतं बघा, गेला असेल बोंबलत कुठं. ह्याला म्हणावं, अरे ते वहिनी दिसेना, तिचा का मालक हे का ती विचारून जाती, जे ते बरं आहे. तुम्ही विचारू नाही ना आम्ही सांगू नये, जे ते बरं आहे. बरोबर आहे. थोड्या दिवसात हे उत्तर ऐकायला मिळतात आपल्याला. लक्षात ठेवा, जे प्रेम सुरुवातीला आहे ते संसारात नंतर राहत नाही. ते संसारात प्रेम नंतर राहत नाही. लक्षात घ्या. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकान आणाय पाहिजे मग. हा, पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावे लागतात. खताबियाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. अजून सांगतो, पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे, आहे ना ताई. म्हणे दाखवा. त्या दुकानदारानं दाखवली. बाई म्हणे, केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे, 100 रुपयाची आहे. ती बाई म्हणे, 100 रुपयाची? तो दुकानदार म्हणे, ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का? हो पांडुरंग महाराज, मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का? बरोबर आहे का नाही? तुम्ही मागू शकता. ती बाई म्हणे, 50 रुपयाला द्या. बार्गेनिंग करायला बाया एक नंबर असतात. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस ह्या माय मावल्याच करू शकतात. एवढी डेअरिंग माणसाकडे नाही बरं का.
नवरा सोबत असतो तो म्हणतो अगं थोडी तरी लाज. त्यानं 100 सांगितले तू 70 तर म्हण. तुम्ही आशानच घर मातीत घातलं, तुम्ही मुके बसा, मी पहा आता कशी घेऊन दाखवते. आणि ती त्याला ते म्हणतो घे बापा तुला काय घ्यायचं, मी लांब उभा राहतो, मला सांग पैसे किती द्यायचे नंतर. त्याला वाटतं ना आता एवढ्याला कशी मागाव, पण ते भाव कराव बायानेच. बरं झालं नाना तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. त्याला जेवून खाऊन 500 उरले असते बघा. विठाला विठाला लय अवघड काम आहे ते, बरोबर. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी काही कमाई असते का? एक काम करा 80 रुपयाला मला आली, 80 रुपये द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची. ती म्हणे आता 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आलात, बोहणीचं गिराईक आहे, मला नाट लावून घ्यायचा नाही म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार आहे. अहो एवढी कुठं कमाई असते का? तुम्ही एक काम करा, आता हे बघा थोडी जळ मी खातो, थोडी जळ तुम्ही खा. आता माझे 80 राहू द्या आणि तुमचे 40 राहू द्या. पहिल्यांदा जे 50 बोललात ते द्या आणि आता घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट. बस आता बोलूच नका काही लगे. हा बरोबर आहे ना, लास्ट आणि बेस्ट. आता 25ला द्या. दुकानदाराची तळपायच्या मस्तकाला गेली. म्हणे ताई एक काम करा, मग 50 तरी कशाला, 25 तरी कशाला देता, फुकटच घेऊन जा ना. मग 2 द्या म्हणे. आता हे मागणं उचित आहे का? महाराज म्हणले हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. लक्ष देऊन ऐका. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं, उचित आणि अनुचितचा अर्थ बघा. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. देवाकडे जाऊन देवालाच मागावं. माता सिद्धेश्वराच्या आपल्या वैजनाथाच्या मंदिरात गेलो. मी इमानदारीनं सांगतो, मी देवाकडे काही फारसं मागत नाही. कधीतरी एखाद्या वेळ 1-2 वेळ मागितला असेल नाही, असं बी नाही, पण मी देवाकडे मागत नाही काही. आपण देवावर भार टाकू नये द्या, लक्षात ठेवा बरं का. आपण तो मागायचा भार देवावर टाकू नये. मग देवाकडे मागायचं असेल तर काय मागावं? मी सुंदर सांगेल तुम्हाला उदाहरण. 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पंढरपूरच्या आषाढीच्या पूजेला आले. आणि पूजेला आल्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे, पूजेला आल्यानंतर लाईनमध्ये जे जोडपं समोर आहे त्याला पूजेचा मान मिळत असतो. आणि त्या वर्षी 2 वर्षापूर्वी तुमच्याच बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका जोडप्याला तो मान मिळाला होता. मला आठवतंय आजही तो दिवस. 9वारी साडी घातलेली माय, कपाळाला मोठं कुंकू, नाकाला मोठी नथ, ही बीड जिल्ह्यात घालायची प्रथा आहे, मोठी नथ. आणि मग पूजा झाल्यानंतर लक्ष द्या, पूजा झाल्यानंतर बाहेर आले आणि मीडियावाल्याने विचारलं किती वर्ष झाले वारी करता? त्या मायनं सांगितलं दादा 20-25 वर्ष झाले आम्ही वारी करतो. बर, आषाढीच्या पूजेचा मान मिळाला तुम्हाला आज? हो. कसं वाटलं आज? आज वारी सफल झाल्यासारखं वाटलं. काय मागितलं मग पांडुरंगाला? त्या मायनं साधी बोळी पण त्याला मीडियावाल्याला थोबाडीत बसल असं उत्तर दिलं. काय म्हणे, काय मागितलं पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं दादा पांडुरंगाला आपण काय मागावं, मग आपण त्याच्यापेक्षा हुशार आहे का? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. काय त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. मीडियावाल्यानं विचारलं माय पांडुरंगाचं दर्शन झालं, महापूजा झाली, एवढा पूजेचा मान मिळाला आणि पांडुरंगाला मागितलं नाही, असं कधी होईल का? काय मागितलं पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं दादा आता तू एवढं विचारतोस तर सांगते, मागितलं मी पांडुरंग. काय मागावं त्या मायनं बघा. तुम्ही आता जेवढं लक्ष देऊन माझ्याकडे बघताय ना, तेवढं लक्ष देऊन मी तो व्हिडिओ पाहत होतो की या खेड्यातल्या कमी शिकलेल्या, डोक्यावर पदर, कपाळाला कुंकू, नाकात नथ असणाऱ्या मायनं देवाकडं असं मागितलं तरी काय असावं. त्या मायनं सांगितलं दादा मागितलं मी पांडुरंगाला. काय मागितलं माय? त्या पांडुरंगाला म्हणलं दादा पांडुरंगा माझे पाय तेवढे चांगले ठेव, म्हणजे दरवर्षी तुझी वारी चुकणार नाही, वारी चुकायाची नाही, किंवा वारी चुको नेदी, बस याला म्हणायचं उचित मागणं. देवाकडे जाऊन दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपन भवरोग.
मला काही नको देवा, तुझी पंढरपूरची वारी चुकली नाही पाहिजे, याच्यासाठी पाय तेवढे चांगले ठेव. त्याला म्हणतात उचित मागणं. मागायचं तर देवाकडे जावं आणि उचित मागावं. महाराज म्हणले देवा आम्हाला जर कळत नसेल तर एक काम कर, करोनी उचित प्रेम घाले हृदयात, प्रेम घाले हृदयात, प्रेम प्रेम घाली हृदयात. महाराज म्हणले आलो दान मागायास, थोर करोनी या आस. देवा आमच्यासाठी उचित असेल ते तुला कळतंय ना, आम्हाला नाही कळत. उचित ते करा, भाव जाणोनी खरा. आणि जर भाव नसल आमचा, तासो नसो भाव आलो तुझ्या ठाया. कृपा दृष्टी पाहे मजकड पंढर्या. आमच्या अंतकरणात भाव असो नाही तर नसो, पण तुझ्या दारात आलोय ना, आता नको मोक तुझ्या दारीचा कुत्रा, नको करू दाता. तुझ्या दारात आम्ही कुत्र होऊन आलो असेल तर मालकाचं काम आहे त्या कुत्र्याला सांभाळणं. आम्ही तुझ्या दारात आलो ना, आम्हाला असं डावलू नको देवा. आमच्यासाठी जे उचित असेल ते तू कर. मग महाराज भगवंताकडे मागतात की देवा मला दुसरं काही नको. माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतलेलं आहे, त्याला त्या संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको. संसार व्यसने पडोने दे, संसार व्यसने पडोने दे, संसार व्यसने पडोने दे, संसार व्यसने. ओ देवा माझे मन लागो तुझे चरणे, देवा माझे मन लागो तुझे चरणे, देवा माझे मन लागो तुझे चरणे, देवा माझे मन लागो तुझे चरणे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडोने दे, संसार व्यसने पडोने दे. अनुस्मरण धरो संत समागम, नामस्मरण धरो संत समागम, नामस्मरण धरो संत समागम, नामस्मरण धरो संत समागम. देवा माझे मन लागो तुझे चरणी. बोला देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. नाथ महाराज देवाकडे काय मागणं करतात की देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. या मोबाईल मध्ये त्याला गुंतू देऊ नको. बरोबर आहे ना. या मोबाईल मधून आपलं त्याला बाजूला कर. लक्ष द्या, संसाराच्या व्यसनामध्ये त्याला गुंतू देऊ नको. महाराज म्हणले आता हे मी आताच बोललो आहे का नाही, हे मोबाईलचं अवघडच काम आहे महाराज. हे मोबाईलचं एवढं अवघड काम आहे, ते 2-2, 3-3 मिनिटाला ऑनलाईन येऊन पाहावं लागतं. कुणाचा मेसेज आला का, लहान लेकराचं डायपर असतं का नाही, 5-5 मिनिटाला उघडून पाहावं लागतं. लाईन क्लिअर आहे, जोडी सोडू शकता लाईन. बरोबर आहे ना. तसं त्या डायपर सारखं काम आहे त्याचं. महाराज म्हणले देवा माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्या अवयवाचा नाही. नाना परमार्थ विषय आहे मनाचा, आणि करावा लागतो मनासाठी.
परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो महादेव भाऊ मनासाठी. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काही शेपूट फुटते का? मग त्याला काही शिंग येतात का? परमार्थात आल्यानंतर काय होतं? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. मावल्या हो, तुम्ही जर शेतात गेलात, महिला मंडळ जर शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुया आणायला घरी येता का? बोला. नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, बोलू द्या त्यांना, काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? वा, हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कोणाला जमणार नाही. तुम्ही काय साधा काटा काढा विधानसभेला? 5 वर्ष आठवणीत राहणार आहे. काट्याने काय करता? काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? बोला. काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी कशाचा आधार? काट्याचाच आधार. तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशे अनविशेषेशी मये वाथूर्धव न संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे. मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही का? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. बहु चंचल चपल, बहु चंचल चपल, बहु चंचल चपल, बहु चंचल चपल, जाता येता ननगे वेळ, ननगे वेळ, चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. बोलत चला. आता लक्ष द्या माझ्याकडे. इथून बसनं पुण्याला जायचं असेल, एसटी न, तर किती तास लागतात अंदाजे? बोला. 7-8 तास. बसनं जायचं असेल तर 10 तास. बरोबर आहे. 8-10 तासाचा बसचा प्रवास आहे. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 7 तास, 6-7 तास. बरोबर आहे. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता? 1 तासाच्या पेक्षा कमी. आणि दाऊदपूरला विमानतळ होणार आहे. नाही, मी खोटं बोलणारा माणूस नाही, मी जबाबदारीनं बोलणार आहे. दाऊदपूरला 1000% विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीका करणं आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी पंचवार्षिक निवडून दाखवू अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना. इथून विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? पुणे मनेपर्यंत गेलं, सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणून म्हणतात ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए.
तकदीर जो बदल जाए तुझ्या चरणाची जर मला धूळ मिळाली, लक्ष द्या, ए मन बडा चंचल आहे, या चंचल मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी मी प्रयत्न करतोय, पण यायला तयार होत नाही. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. मनाला माहिती आहे देवाचं नाव घेतल्यावर कल्याण होणार आहे. मनाला माहित नाही का? माहित आहे ना, नाही तर एवढा मंडप भरला असता का? बोला. जे माणसं वर्षभर या जागेवर बसत नाही, असे माणसं 7 दिवस जर ही जागा सोडत नसतील तर त्यांच्या मनाला माहित नाही का भजन केल्यावर चांगलं होणार आहे? माहिती आहे भजन केल्यावर कल्याण होणार आहे, चांगलं होणार आहे, हे प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला माहिती आहे. आणि दारू वाईट आहे हे बी सगळ्याला माहिती आहे. दारू वाईट नाही असं कोण सांगितलं तुम्हाला? दारू वाईट आहे? अहो दारू वाईटच आहे ना. दारू वाईट आहे का नाही? मला सांगा, दारू चांगली असं आहे असं जर असतं तर बापानं लेकानं सोबत पिली असती, घरी आणून समोरासमोर पिली असती का नाही? पण बापालाही माहिती महाराज हे चांगलं नाही, हे वाईट आहे. एखाद्याला म्हणलं हे दारू पिता हे चांगलं नाही, तो म्हणतो मला कळत नाही का चांगलं नाही? अहो त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं आहे ना, तंबाखू खाल्ल्यानं काय होतं? कर्करोग होतो, तरी करकर चोळतात तिला. बरोबर आहे ना? तंबाखू खाल्ल्यानंतर कर्करोग होतो हे त्या पुडीवर लिहिलेलं आहे. महाराजांना सांगायचं काय काम? महाराजांना सांगायची गरज काय? मग खातात का लोक? ते म्हणतात महाराज आम्हाला माहिती आहे हे वाईट आहे, आम्हाला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण काय करावं आता, व्यसन लागलं. व्यसन वाईट असतं म्हणून संसार व्यसनी पडून. व्यसन वाईट असतं. एखाद्या गोष्टीचं लागलं ना व्यसन की लागलं. एखाद्या गोष्टीचं काय सहज असतं काही माणसाचं, ते व्यसन असतं. आणि ते एकदा लागलं की ती त्याची ओळख बी होऊन जाते बरं का कदाचित. व्यसन फार वाईट असतं महाराज. एकाला बायको म्हणे अहो हे दारू पिता हे चांगलं नाही, तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही? म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही, तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. अवघडच आहे का नाही? आमच्या गावात ते एक दारू पित होतं, त्याच्या किडन्या खराब झाल्या आणि त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. मी दवाखान्यात भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा दारूनं किडन्या खराब झाल्या, आता तर प्यायची बंद कर. असं काही बी बोल नका हो म्हणे महाराज, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. काय सांगणार अशा माणसाला तुम्ही? बोला विठाला विठाला.